नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व बंधुतुल्य जिवलग मित्र कृतार्थ राजा यांचे अकोली निधन झाल्याने सध्याच्या दुःखद वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी घेतला आहे. आपण सर्वांनी माझ्या भावनेचा आदर करावा ही नम्र विनंती देखील त्यांनी केली आहे. तसेच आपले प्रेम, आशीर्वाद आणि साथ सदैव माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत, असे यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे. नमस्कार. 15 एप्रिलला माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने मला शुभेच्छा देत असता, आपला आशीर्वाद माझ्या वाढदिवसाला मला नेहमी देत असता. पण यावर्षी आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याचबरोबर माझे बंधुतुल्य मित्र कृतार्थ राजा यांच्या अकाली निधनामुळे वाढदिवस न साजरी करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. या निर्णयाचा आपण मान ठेवाल अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे आणि आपल्या सगळ्यांचा प्रेम, आशीर्वाद हा नेहमीच माझ्या पाठीशी असू दे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असं आमिष दाखवून तसेच लोकांना संमोहित करून 3 जणांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपींना अटक केली जात नाहीये. असा आरोप गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना त्यांच्या काम करणाऱ्या सर्वांना जेरबंद करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले आहे. शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट फायदा करून देण्याचं आमिष दाखवून सुमारे 1000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आलेली आहे. या गुंतवणूकदारांनी मनोज प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत मनोज प्रधान यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामटांचा पर्दाफाश केला आहे. प्रधान यांनी सांगितलं की श्रीजी विलय कोऑपरेटिव्ह सोसायटी, नितीन कंपनी समोर ठाणे येथे राहणारे सचिन राणे, प्रीती राणे शेअर मार्केटिंग ट्रेनिंग क्लासच्या माध्यमातून मराठी भाषिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना सागर कार्डेमार्फत गुंतवणूक केल्यास दरमहा 4 ते 5% परतावा देण्याचं आमिष दाखवले. डिसेंबर 2025 पर्यंत त्यांनी 1246 गुंतवणूकदारांची नोंदणी केली होती, ज्या अंतर्गत एकूण 185 कोटी रुपये गुंतवले होते. प्रीती राणे या लोकांना जाळ्यात उडायच्या आणि पैसे कारवडीकरांच्या खात्यात जमा करायला सांगायच्या. विश्वास संपादन करण्यासाठी कारवडीकरांसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे
यांनी मार्गदर्शक म्हणून स्वाक्षरी केली होती. ज्या खात्यात गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते त्या खात्यातून राणे कुटुंबियांचे नातेवाईक, ज्यात त्याचे आईवडील, भाऊ बहीण यांचा समावेश आहे. यांना कोट्यावधी रुपयांची रक्कम मिळाली आहे आणि या सर्वांना सह आरोपी करावे अशी मागणी या पत्रकार परिषदेअंतर्गत केलेली आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने 25 फेब्रुवारी 2026 रोजी सचिन राणे, सागर कारवडेकर यांच्याविरुद्ध FIR दाखल केला आहे. सध्या दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत. या प्रकरणात लोकांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे हिच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं समजतंय. या तिघांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे. या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे. 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे. 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणेची EOWला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे. तसंच आपल्या माध्यमातून लोकांना सांगायची एक इच्छा आहे की असं 4% आणि 5%च्या आमिषाला भूल पडू नका. कोणीही तुम्हाला 4-5% इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न देऊ शकत नाही. त्यामुळे आता जेवढी लोक फसलेत त्याच्यावरच आटपतं घ्यावं. आणखीन अशा पॉन्झी स्कीम्स आपण ज्याला म्हणतो त्या खूपशा फ्लोट होतात त्या महाराष्ट्रात, पण त्याला भूल पडू नका हे सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आलो. माझं नाव डॉक्टर स्वाती, मी अंधेरीला राहते. माझ्या सासू सासऱ्यांची एका स्कीममध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्यांची खूपच मोठी फसवणूक झाली आणि नंतर आम्हाला कळलं की ती स्कीम खूप व्यापक स्वरूप आहे त्या फसवणुकीचं. टोटल 1200 लोक इन्व्हॉल्ड आहेत आणि 180 करोडचा घोटाळा आहे अशा. आणि ह्यातले सगळे जे फसलेले लोक आहेत हे 90% जास्त महाराष्ट्रीयन लोक, वयोवृद्ध लोक याच्यामध्ये फसलेले आहेत. तर आमची याच्यामधून एवढीच इच्छा आहे की आम्ही फसल्यावर आणखी कोणी फसायला नको. दुसरी गोष्ट, पोलीसनी लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे. जे मास्टर माइंड आहे प्रीती राणे, जी या सगळ्याची जबाबदार आहे, सूत्रधार आहे, तिच्यावरती ॲक्शन अजून झालेलीच नाही आहे, तिच्यावरती केस पण झालेली नाही आहे. तर तिला लवकरात लवकर तिच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि लवकरात लवकर सागर राणे आणि सागर कारवडेकर आणि सचिन राणे, जे आणखी 2 यातले इन्व्हॉल्ड लोक आहेत, जे आरोपी आहेत, त्या लवकरात लवकर यांना पकडून पुढची कारवाई सुरू व्हावी, सो दॅट जे हे फसलेले दुर्बल लोक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून आनंद आश्रमचा कायापालट झाल्यानंतर आता आनंद आश्रम परिसराचाही कायापालट लवकरच होणार आहे. आनंद आश्रम परिसराच्या सुशोभीकरण करण्याच्या कामाचा काळ भूमिपूजन सोहळा संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे. टेंबी नाका येथील आनंद आश्रम परिसरातील फुटपाथ अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात येणार असून त्या ठिकाणी रेलिंग सुद्धा नव्याने बसवण्यात येणार आहे. तसेच आनंद आश्रम परिसरातील विद्युत योजनाही अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे या अत्याधुनिक पद्धतीने लावण्यात येणाऱ्या विद्युत सर्व कामांचा भूमिपूजन सोहळा स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, अरुण कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामाला गती दिली आणि या कामासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सकाळी होतं रे समोर बघा, समोर ठाणे जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या जागी 900 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालय इमारतीचं काम पूर्ण झाले असले तरी या ठिकाणी 8 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र विद्युत वाहिनी जोडणी द्यावी लागणार असून विद्युत वाहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय सज्ज असले तरी वीज जोडणीमुळे 3 ते 4 महिने लोकार्पणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी सुमारे 100 वर्षापूर्वी विठ्ठल सायना यांनी रुग्णालयाची निर्मिती केली होती. तेव्हापासून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करणारे हे रुग्णालय पुढे जिल्हा रुग्णालयात रूपांतरित झाले. येथे ठाणे ग्रामीण, पालघर आणि रायगड भागातून रुग्ण उपचारासाठी येत होते, पण रुग्णसंख्या वाढू लागल्याने ते रुग्ण उपचारासाठी अपुरे पडू लागलेत. यातूनच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी
या उद्देशातून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने 900 खाटांचे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयाने हा प्रस्ताव तयार केला होता. राज्य शासनाने त्यास मंजुरी दिल्यानंतर रुग्णालय उभारणीचं काम सुरू झालं आहे. जिल्ह्यातील कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, जीप, कारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यातील अनेक वाहन चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची बेकायदा वाहतूक करण्याबरोबरच वाहनही भरधाव वेगाने चालवत असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. याकडे संबंधित विभागाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर सोमवारी सकाळी प्रवासी कार आणि सिमेंट मिक्सर वाहनांची जोरदार धडक बसून अपघात झालाय. या अपघातात कारमधील 11 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या निमित्ताने कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची बाब पुढे आली असून यामुळे या अपघाताच्या निमित्ताने जिल्ह्यातील बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, जीप, कारचा मुद्दा ऐरणीवर आलाय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भागांसह टिटवाळा, शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण या भागात अनेक जण शेअर रिक्षा, कार, जीप अशा वाहनाने प्रवास करतात. रिक्षामधून 3, कारमधून 7 ते 8 प्रवासी वाहतुकीस परवानगी असतानाही रिक्षामधून 4 ते 5 तर कारमधून 10 ते 11 प्रवासी वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात असतानाही चालक वाहन वेगाने चालवत असून यामुळे अपघाताची भीती व्यक्त होते. यापूर्वी ठाणे स्थानकाजवळील गोखले मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे अपघात होऊन त्यात प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. सातत्याने असे अपघात होत असतानाही संपूर्ण जिल्ह्यात अशी बेकायदा वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू असल्याचं चित्र आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.